का नाहीये का मला एखादाही मताचं त्यांचं परिवर्तन तिकडून होऊन मला मतं मिळत नाही, तिथे करून काही फायदा नाही. त्यांची अडचण बी आहे, माझी बी अडचण आहे. ती अडचण त्यांची दूर झाली, जिल्ह्यामध्ये युती करायला सांगितलं, नंतर काय झालं, कसं झालं, कशा पद्धतीने झालं. शहराच्या आजूबाजूचे 19 मतदारसंघ आहे. या शहराच्या संभाजीनगर शहराच्या आजूबाजूला 19 मतदारसंघामध्ये 3 मतदारसंघ आम्ही जिंकलो, बाकी पुरेचे पुरे आम्ही हरलो. तर हरण्याचे कारण काय? महापालिकेचा इफेक्ट लगेच जिल्हा परिषदेला पडला. जिल्हा परिषद झाल्यानंतर मग आमची जिल्हा परिषदमध्ये सालोना सालू प्रमाणे वर्चस्व होता. 2च मताचा फरक होता, काही फार मोठा फरक नव्हता. माझ्या माहितीप्रमाणे यांच्याकडे यांचा मित्र आणि माझाही मित्र आहे राम हरी बापू, ते निवडून आले म्हणजे 22 आमचे 23 त्यांचे होते. काही फार मोठा फरक नव्हता, पण त्या ठिकाणी आम्हाला दगा फटका बसला. अशा पद्धतीने एक एक संस्था आहे बा. मी आताही बोलू लागलो, स्पष्ट बोललो, आमच्या नेत्यालाही बोललो, आमच्या संस्था आम्हाला हरवून कदाचित काँग्रेस, शरदचंद्रजी पवार साहेबांचे पक्ष असेल किंवा अजून उबाटा असेल, या लोकांनी आमचा पद घेतला असता तर आम्हाला त्याचं वाईट बिल वाटलं असतं. पण आमचाच मोठा भाऊ आमच्या छोट्या भावावर अशा पद्धतीने कराल तर आज तर संकटामध्ये मी आणि हे आम्ही दोघंही संकटामध्ये. ठीक आहे, टप्प्याटप्प्याने हे सर्व येणार आहे. मी तुम्हाला सांगतो, कोणालाही हे जे ज्या पद्धतीने रणनीती चालली ही मी आपल्या जिल्ह्याची सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना सांगितलं, उपमुख्यमंत्री महोदयांना सांगितलं. याच्याबद्दल तुमचा जो गोड गैरसमज झाला, हो साहेब, गोड गैरसमज याचा झाला का मी बँक घेतली, बँकेमध्ये मी आता याच्यापेक्षा स्पष्ट काय करणार, पण माझा मुलगा माझ्या जागेवरती उभा राहायचा नाही, तर मग आता तो कमालच झाली. पण आता या निवडणुकीमध्ये संघर्ष तुमचा आणि भाजपचा दिसला, कारण भाजपचंही असं म्हणणं आहे की गेल्या 2-3 वर्षात बँकेत खूप वाटोळं झालेलं आहे. हो, त्यामुळे आता आम्हाला यावं लागेल, हा बँक सुधारावं लागेल.